नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो धुव्वा उडाला आणि जे अभूतपूर्व असं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं, म्हणजे एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या महायुती नावाच्या आघाडीला, युतीला जे अफाट ऐतिहासिक बहुमत मिळालं, त्याची कारण आजही राजकीय अभ्यासक शोधत बसले. आणि ते मोठी गोष्ट आहे ना, ती खूप पिढ्यानुपिढ्या चालत आलेली. हत्ती आणि चार आंधळे. कोणीतरी शेपूट धरतो आणि म्हणतो हत्ती हा दोरखंडासारखा आहे. कोणीतरी हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे. कोणाच्या तरी हाताला तो हत्तीचा कान लागतो आणि म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. तसं 2024च्या नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीचे जे धक्कादायक निकाल आलेले, त्याचा अर्थ आणि अन्वय किंवा विश्लेषण प्रत्येक जण आपापल्या परीने करायचा प्रयत्न करतोय. आणि इथेच गल्लत होते. कुठल्याही गोष्टीचं, व्यापक गोष्टीचं विश्लेषण करताना, मीमांसा करताना कुठलं तरी एकच कारण सगळ्याला उपयुक्त ठरलंय असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. जसं तुम्हाला आठवत असेल, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुलवामामुळेच सगळं चक्र फिरलं. नाहीतर मोदी हरलेच असते, पण पुलवामामुळे मोदींना 303 लोकसभेच्या जागा मिळाल्या. याला सोपं उत्तर शोधणं म्हणतात. मित्रांनो, आपण आपल्या जगण्यातलं एक उदाहरण तुम्हाला देतो. की साधारणतः मसाल्याचे पदार्थ ज्याला म्हणतात, मसाल्याचं मार्केट असतं. तुम्ही तिथे गेलात तर दालचिनी, लवंग, आणखीन असे 50 पदार्थ असतात. मिरची, हळद, सुंठ किंवा मिरी, असे अक्षरशः 50, 60, 70 निसर्गातून निर्माण होणारे पदार्थ आपण बघतो, की ज्यांची दुकानं असतात आणि त्याला मसाला मार्केट म्हणतात. म्हणजे तुम्ही जे अन्न पदार्थ शिजवता त्याच्यात चव आणि स्वाद यायला ज्या गोष्टी चिमूटभर चिमूटभर टाकाव्या लागतात, त्याला मसाल्याचे पदार्थ म्हणतात. आता हेच मसाले घेऊन प्रत्येक परिसरातले लोक, प्रत्येक विभागातले लोक, प्रत्येक जिल्ह्यातले आणि जातीतले लोक आपापल्या पद्धतीने त्याचं मिश्रण करून एक नवी चव निर्माण करतात. आपण म्हणतो ना, घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला, मालवणी मसाला, काळा मसाला, ब्राह्मणी मसाला, किती नाव आहेत. जितकी नावं घ्याल, पंजाबी मसाला, पाणीपुरी मसाला, काही काय नावं देतात. हे मी एवढ्यासाठी, पावभाजी मसाला एक आहे, हल्ली खारगा असतो. सांगायचा हेतू असा की त्या मसाल्यामध्ये जवळपास तेच सगळे, एखाद दुसरा कमी अधिक असतो, पण तोच मसाल्याचा पदार्थ त्यामध्ये असतो. मिरी असते, लवंग असतं, दालचिनी असते, मिरी असते किंवा धणे असतात, पण त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. आणि ते कमी जास्त प्रमाण होतं, त्यानुसार ती त्या मसाल्याची आणि मसाला घातलेल्या पदार्थाची चव बदलत असते. पण त्यातलं मिरी मिरी ह्याच्यात आहे म्हणूनच हे असं लागतं, किंवा लसूण घातली आहे म्हणून तसं लागतं असं तुम्ही म्हणाल, तरी फक्त लसूण किंवा आलं किंवा मिरची यांनी पदार्थ स्वाद येत नाही. त्या मसाल्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतातच असतात, पण प्रत्येक वेळेला पदार्थाचा स्वाद बदलतो, चव बदलते. याचं कारण त्याचं प्रमाण कमी अधिक झालेलं असतं. आणि म्हणून एकच पदार्थ, हा हा यामुळे ह्याला ही चव येते असा दावा करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. आणि जो त्या मसाल्याच्या पदार्थामध्ये किंवा स्वादामध्ये जो फरक असतो, त्याचं एका कुठच्या तरी पदार्थावर सगळं श्रेय देणं हे चुकीचं असतं. आणि नेमकी हीच गोष्ट आपल्याकडे झाली की नाही 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 नाही, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी बटोगे तो कटोगे
ह्या भाषेत काही जी भाषणं केली आणि त्यामुळे प्रचंड मोठं पोलरायझेशन झालं, कन्सोलिडेशन झालं वगैरे वगैरे. अरे पण ते होत असताना अजितदादा असोत किंवा पंकजा मुंडे असोत किंवा अशोक चव्हाण असोत, दोन भाजपचे नेते, एक महायुतीतल्या वेगळ्या मित्र पक्षाचे नेते, यांनी असली भाषा महाराष्ट्रात चालणार नाही असं बोललेलं होतं. तरीही बटोगे तो कटोगे याची जादू झाली असा दावा करता येईल का? तर तो फक्त दावा नसतो, त्याच्या जोडीला अख्खं काहीतरी असतं आणखीन. भरपूर इतरही घटक त्यासाठी काम करत असतात. मित्रांनो, सगळे मसाले फार स्वादिष्ट आहेत म्हणून ते मसाले आपण तसेच्या तसे तोंडात टाकू शकत नाही. हे मसाले त्या खिचडीमध्ये घातले जातात, त्या मटणामध्ये घातले जातात, ते त्या उसळीमध्ये घातले जातात, ते त्या रश्श्यामध्ये घातले जातात, पण तो मसाला नुसता खाता येत नाही. त्यासाठी त्याच्या मसाल्यामध्ये असलेला स्वाद त्या वर्णामध्ये, रश्श्यामध्ये, मटणामध्ये यावा यासाठी मटण पण असावं लागतं. आणि निवडणुकीच्या भाषेत बोलायचं तर हे सगळे घटक जे आहेत, बटोगे तो कटोगे किंवा लाडकी बहीण, हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. पण ते मसाल्याचे पदार्थ जोपर्यंत तुम्ही मेहनत नावाच्या मूळ खाद्य पदार्थामध्ये, खिचडीमध्ये, पुलावामध्ये घालत नाही, तोपर्यंत त्या स्वादाचा उपयोग नसतो. आणि त्या स्वादाशिवाय खिचडी किंवा पुलावाला चव येणार नसते. त्यामुळे मेहनत नावाची खिचडी किंवा पुलाव आवश्यक असतो. त्याशिवाय तो कुठचा मसाला वापरलाय त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि म्हणून बटोगे तो कटोगे या किंवा लाडकी बहीण या एका मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या गेलेल्या नाहीत. पण गंमत अशी आहे की योगी आदित्यनाथ यांच्या त्या बटोगे तो कटोगे या विषयावरून बरेच वादंग निर्माण झाले. आणि मग ही काय भाषा आहे का, ही समाजाला विभागण्याची भाषा आहे, यावर सुप्रियाताई सुळे, रोहित पवार पांडित्य झाडत होते. भाजप आणि महायुती ही समाजामध्ये विघटन घडवून आणण्याचा प्रयत्न करते असलं ज्ञान पाजळणं सार्वत्रिक चालू होत. बटोगे तो कटोगे म्हणजे सरळ सरळ आहे की हा सगळा मुस्लिम विरोधी प्रचार आहे. हे ज्ञान पाजळणाऱ्या सुप्रियाताई त्या नोमानी बद्दल चकार शब्द बोलल्या नाहीत. रोहित पवार नाही बोलले की नोमानी नावाचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा नेता किंवा प्रवक्ता ज्या प्रकारच्या अटी आणि शर्ती मुस्लिम मतांसाठी महाविकास आघाडीला घालत होता, त्या महाविकास आघाडीत सुप्रियाताईंचा आणि रोहित पवारांचा पक्ष होता. तेही फक्त मुस्लिमांसाठी मतं मागत होते, मुस्लिमांसाठी जागा मागत होते. तेव्हा समाजाचं विघटन होणार याची भीती तुम्हाला वाटली नाही. पण बटोगे तो कटोगे म्हणजे समाजाचं विघटन, यावर सुप्रियाताई, रोहित पवार पांडित्य झाडत होते. हे मी आज मुद्दाम सांगतो इथं, कारण आता पवार कुटुंबातलीच एक व्यक्तिमत्व असं समोर आलंय की ते बटोगे तो कटोगे हे योगी आदित्यनाथांचं तत्वज्ञान बारामतीत बसून बोलायला लागले, काटेवाडीत बसून बोलायला लागले, पवार परिवारात राहून बोलायला लागले. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सुनंदा पवार. आता तुम्ही म्हणाल हे नाव कधी ऐकलं नाही, कोण सुनंदा पवार? तर सुनंदा पवार म्हणजे सेक्युलरिझमचे आद्य शंकराचार्य रोहित पवार यांच्या मातोश्री आहेत. रोहित पवार नावाचा एक ज्ञानी पुरुष हा सुनंदा पवार यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. जगातल्या कुठल्याही घटनाक्रमावर आपलं पांडित्य झाडण्याची संधी जो गमावत नाही, अशा या महात्मा बुद्धिपुरुषाच्या नावाचं आईचं नाव सुनंदा पवार आहे. आणि त्या अचानक आपले सासरे बुवा, चुलत सासरे बुवा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मैदानात आल्या. शरद पवारांच्या वाढदिवशी दिल्लीमध्ये जाऊन त्यांच्या
शासकीय निवासस्थानी रोहित पवारांचे चुलते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदार पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सकट पवारांच्या निवासस्थानी गेले, आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन गेले आणि त्यांनी अभिष्ट चिंतन काकांचं केलं. त्यानंतर ज्या चर्चा सुरू झाल्या त्या चर्चेत भाग घेणाऱ्या पॅनेलमध्ये एक व्यक्तिमत्व होतं ज्याचं नाव सुनंदा पवार. आणि निवडणूक काळात न बोललेल्या सुनंदा पवार आता अचानक 2 पवारांनी, पवार घराण्याच्या 2 राजकीय घटकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं पांडित्य सांगायला लागले. अर्थात रोहित पवारांची आई आहे तर त्याची ज्ञानाची गंगोत्री आईकडून आलेली असणार, तेव्हा रोहित पवारांच्या आईने आपलं ज्ञान द्यायला सुरुवात केली तर त्याबद्दल वैषम्य बाळगण्याचं कारण नाही. पण मुद्दा असा आहे की 2 पवारांनी म्हणजे काका पुतण्यांनी 2 पवार पक्षांनी एकत्र यावं यासाठी जे तत्वज्ञान सुनेत्रा पवार सांगतायत ते मात्र काटेवाडीचं नाहीये. ते तत्वज्ञान हे बारामतीचं नाहीये. ते तत्वज्ञान पवार घराण्यात उद्भवलेलं, निपजलेलं असं तत्वज्ञान नाहीये. ते महाराष्ट्रातलं सुद्धा नाही, थेट उत्तर प्रदेशातलं आहे, गोरखपूरचं आहे. ज्या गोरखपूरच्या गोरख मठाचे मठाधीश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. त्या आदित्यनाथांची भाषा जर सुनेत्रा पवार 2 पवारांना एकत्र आणण्यासाठी वापरत असतील तर मोठा चमत्कार घडला म्हणायला पाहिजे. मोठा चमत्कार आहे. एक वाक्य सुनंदा पवार असं बोलले की जे त्यांनाच नव्हे तर पवार घराण्याला शोभणारं नाही. अगदी अजितदादा हे युतीमध्ये, महायुतीमध्ये आले असले तरी त्यांनाही नावडणारं वाक्य सुनंदा पवार बोललेले आहेत की मूठ घट्ट असली पाहिजे. मूठ घट्ट असणं म्हणजे काय? बंदी मुठ्ठी लाख की, झाकली मूठ 1.25 लाखाची. मूठ म्हणजे जी बोट आहेत हाताची 5 ती एकत्र घट्ट आवळली तर त्यामध्ये मोठी ताकद निर्माण होते. हे जेव्हा सुनंदा पवार सांगतात तेव्हा ती योगींची भाषा कथली होते. योगीजी म्हणतात बटोगे तो कटोगे. मूठ उघडली तर त्यातली ताकद संपली, मूठ आवळली ताकद घट्ट झाली. हे जेव्हा सुनंदा पवार बोलतात तेव्हा ते शरद पवारांची किंवा अजितदादांची भाषा बोलत नसतात, त्या योगी आदित्यनाथांची भाषा बोलत असतात, जी भाषा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आपला प्रभाव टाकून गेली. अजितदादा सुद्धा ती भाषा नको म्हणत होते पण त्यांना 40 पेक्षा अधिक आमदार मिळू शकले. तो करिश्मा सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे या वाक्याशी निगडित आहे. हिंदू एकवटला, हिंदू कन्सोलिडेट झाला, काउंटर पोलरायझेशन झालं, मुस्लिम मतांच्या एकजुटीतून हिंदूंचा पराभव होतोय ही भावना खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्याचा फायदा, प्रचंड फायदा महायुतीला मिळाला आणि काटेवाडीचं तत्वज्ञान जमीनदोस्त होऊन गेलं. म्हणून अजितदादांना फायदा झाला. आणि आता तोच फायदा घ्यायचा असेल तर शरद पवारांची, सुप्रियाताईची, रोहित पवारची भाषा उपयोगाची नाही. आपण गोरखपूर पीठाचे मठाधीश आदित्यनाथ यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांच्या तत्वज्ञानानुसार चाललं पाहिजे असं सुनंदा पवार दोन्ही थोरल्या पवारांना सांगतायत, अजितदादांना आणि शरद पवारांना. आपण एकत्र आलं घट्ट मुठीसारखं, टुगेदर वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. बंदी मुठ्ठी लाख की, खुली तो पायऱ्या खाक की. तेव्हा काकांची मुठ्ठी खुली होती ती खाक झाली आणि बंद मुठ्ठी बरोबर राहिला म्हणून आपल्या दिराचं
राजकारणात पाऊल यशस्वी ठरलं, हे सुनंदा पवार सांगतायत. आता यावर या आपल्या भाऊजाईबद्दल सुप्रियाताई काय बोलतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. राजकारणात आपल्याला रस नाही, आपण राजकारणात वावरत नाही असं सांगत सांगत सुनंदा पवार या पत्रकारांसमोर आल्या आणि आदित्यनाथ यांच्या भाषेत बोलायला लागल्या. बटोगे तो कटोगे, बट गए इसलिए कट गए. काय सांगतायत लक्षात घ्या. आपल्या सासरे बुवांचं राजकारणातलं जे दणदणीत अपयश आहे त्याची कारण मीमांसा सुनंदा पवार यांनी कारण नसताना पत्रकार परिषद घेऊन केली आहे की तुम्ही योगी आदित्यनाथ यांचं ऐकलं नाहीत, योगी आदित्यनाथ यांना समजून घेतलं नाही, त्याचे दुष्परिणाम भोगताय असं आपल्या सासऱ्याला शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुनंदा पवार ठणकावून सांगताय की तुम्ही परिवार दुभंगू दिला आणि परिवारामधल्या भांडणातून जो पक्ष दुभंगला त्यातून बारामती आणि बारामतीचं राजघराणं, पवार घराणं, पवार परिवार दुभंगला, कापले गेलं. बटोगे तो कटोगे, बट गए इसलिए कट गए. हे शरद पवारांचं वाक्य नाहीये, हे सुप्रियाताईंचं वाक्य नाही की रोहित पवारचं वाक्य आहे. हे कोणाचं वाक्य आहे? योगी आदित्यनाथ. या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी बाकी काही नसेल, पण काही काटेवाडीच्याही व्यवहारी लोकांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडलाय एवढाच त्याचा अर्थ होतो. आता बघायचं कधी रोहित पवारला कानाला धरून सुनंदाताई त्याला गोरखपूरच्या महाराजांच्या मठामध्ये घेऊन जातात आणि पाठ पडवायला बसतात. यांच्याकडून शिक. मूठ घट्ट असावी लागते, मूठ घट्ट असावी लागते. यापेक्षा मोठा सूड देवेंद्र फडणवीसांनी पवारांवर उगवलेला नसेल. कारण ज्याचा विरोध पंकजा मुंडे, अशोक चव्हाण आणि शरद पवारांनी ऐन निवडणूक काळात सुद्धा केला होता, पण त्याच शब्दांचं जाहीर समर्थन आणि खड्या बोलात समर्थन देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं की येस, इथे जर मुस्लिम कन्सोलिडेशन होणार असेल तर हिंदूंचं ध्रुवीकरण व्हायला पाहिजे. बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे, हेच योग्य आहे हे ठणकावून सांगणारा माणूस देवेंद्र फडणवीस होता. आणि आज तीच भाषा, तेच शब्द आशयासकट जर सुनंदा पवार उच्चारत असतील तर ते त्या सुनंदा पवार आपल्या चुलत सासऱ्यांना ठणकावून सांगतायत तुम्ही हरलात, कारण तुम्ही योगी आदित्यनाथचं ऐकलं नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीस करून शिकायचं ते शिकला नाहीत, म्हणून तुमची धुळधाण उडाली. गोष्ट सोपी असते मित्रांनो, समजून घ्यायची असते. विधानसभेतलं यश बटोगे तो कटोगेचं आहे, पण त्याला जोडलेली मेहनत सुद्धा उपयोगाची होती. नुसतीच मसाल्याची पाकिटं झळकावत उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, शरद पवार, रोहित पवार, सुप्रियाताई फिरत होत्या, पण त्या मसाल्याचा स्वाद किती प्रमाणात कुठल्या पुलावामध्ये, कुठल्या रश्श्यामध्ये आणि कुठल्या खिचडीमध्ये करायचंय हे भाजप संघाचे कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस त्याचा योग्य वापर योग्य प्रमाणात करत होते. म्हणूनच भाजपची खिचडी शिजली. महायुतीला जे यश मिळालं ते अत्यंत स्वादिष्ट आहे हे सांगायची वेळ अजितदादांची भाऊजे आणि शरद पवारांच्या एका सुनेवर आली. आपलं समाजकारण सोडून राजकारणावर भाष्य करण्याची वेळ सुनंदा पवारांवर आली. माझी त्यांना एवढीच नम्र विनंती आहे, यापुढे तुम्ही राजकारणात येऊ नका, पण राजकारणामध्ये
आपल्या ज्या सुपुत्राला तुम्ही धाडलेला आहे त्या रोहित पवारचा कान पकडा आणि त्याला 6 महिने गोरखपूरला जे आदित्यनाथांचा मठ आहे त्या मठामध्ये एखादा धर्माभ्यासाचा अभ्यासक्रम असेल तर तो कोर्स पूर्ण करण्यासाठी तिकडे त्याला प्रवेश घ्या. जगाला पांडित्य शिकवण्यासाठी आधी शिकावं लागतं. हे आदित्यनाथांकडून धडे गिरवायला पाठवा. बाकी मित्रांनो चालू आहे. पण यासारखा फडणवीसांचा मोठा विजय नाही की त्यांनी ज्या भूमिकेचं समर्थन केलं, बटोगे तो कटोगे, तीच भाषा पवारांच्या घरामध्ये काटेवाडीमध्ये बारामतीमध्ये त्यांच्याच कुटुंबातल्या एक सुनबाई सुनंदा पवार बोलत असेल तर तो फडणवीसांचा विजय आणि शरद पवारांचा दारुण पराभव असतो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.